म्हटलं कोणामध्ये राहत होते? आई पप्पा मायबाप. महाराज आमना कोणामाच राहावानं आवडणं नाही म्हणे तेसले, ते अलग राहत म्हणे. अलग काय सांगितलं? वेगळे राहायचे म्हणाले ते. मला एवढा मोठा प्रश्न पडला की आता बोलायचं काय या कीर्तनात. ज्यांचे मायबाबच वेगळे राहतात, 6 पोरं असून सुद्धा, आता ह्या 6 पोरांनी मिळून कीर्तन ठेवलं. आता बोलायचं काय? मायबापाचा सांभाळ कसा करायचा, काय करायचं हे बोलायचं का? मायबाप काय असतात हे सांगायचं का? मला माहिती असं जर बोललो तर मला शेवटी पाकिटच भेटणार नाही. परिस्थिती कठीण आहे मायबाप. काही काही ठिकाणी स्वार्थासाठी सांभाळलं जातं मायबापाला. आणि मी आवर्जून सांगतो म्हाताऱ्या माणसांना, आपल्या पोरांच्या नावावर कधीच इस्टेट करू नका. एकदा सह्या केल्या, ते कोणत्या तरी एका कंपनीचं कॅमेरा चालू आहे म्हणून त्या कंपनीच्या मालकात, कंपनीचं नाव नाही सांगत, पण फार मोठी कपड्याची कंपनी आहे आणि मोठी कपड्याची कंपनी आहे. त्याचा मालक होता, त्याची मोठी प्रॉपर्टी होती, मोठ्या मोठ्या मिल्स होत्या, नावाजलेली कंपनी आहे. आणि त्याने काय केलं, सगळा व्यवहार आपल्या पोराला देऊन टाकला, सह्या बिया करून मोकळा झाला. मला 1 रुपया बँकेच्या अकाउंटवरती नको आहे, सगळं तुझ्याकडे राहू दे, मला लागेल तेव्हा मागत जाईल. याने सह्या तर करून दिल्या आणि 3ऱ्याच महिन्याला बापाला राहायला सुद्धा जागा राहू दिली नाही. बापाला घरातून हाकलून दिलं त्या पोराने. ही सत्य घटना आहे. कॅमेरा चालू आहे म्हणून त्या कंपनीचं नाव नाही मी तुम्हाला सांगणार, पण ही सत्य घटना आहे. आता केस चालली आहे, त्या बापाने पोरावर केस टाकली आहे की हे सगळं माझं असताना सुद्धा माझ्या मुलाने मला ते दिलं नाही. म्हणून मी आवर्जून सांगतो, कधी व्यवहार द्या परंतु नावावर कधीही करून देऊ नका. जोपर्यंत सह्या होत नाही तोपर्यंत पोरग सोडणार नाही. बोला राधे राधे. ही परिस्थिती आहे मायबाप, ही परिस्थिती आहे. तसं आपल्या समाजामध्ये खूप आनंद वाटतो या गोष्टीचा अभ्यास करताना. एक आदर, सासू सासऱ्यांचा जो आदर आहे तो पाहायला मिळतो मायबाप. हो, डोक्यावरचा पदर बाजूला जात नाही. नव्हे नव्हे कोणी 4 पाहुणे आले असतील, 4 पाहुण्यांचा नमस्कार घातल्यानंतर सासू सासऱ्यांचा नमस्कार केल्याशिवाय ती सून घरात जात नाही मायबाप. हो, हा आदर फक्त आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतो मायबाप. आणि आनंद वाटतो मला या गोष्टीचा की ही परिस्थिती जी मी तुम्हाला विश्रुत केली ना, ती परिस्थिती आपल्या ठिकाणी नाही आहे मायबाप. म्हणूनच म्हणतोय गुरु, हे शिक्षा गुरु सांगितले बरं का मी तुम्हाला. हे कोणते सांगितले? हे शिक्षा गुरु सांगितले. मग दीक्षा गुरु कोण असतो? जो माळा टाकतो गळ्यामध्ये आणि जो कानमंत्र देतो, गुरुमंत्र देतो कानामध्ये, तो गुरु म्हणजे दीक्षा गुरु मायबाप. हो, म्हणून अशा दीक्षा गुरुला करताना, दीक्षा गुरु करीत असताना विचारपूर्वक करा मायबाप. हो, ते सांगितलं ना, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. बोला राधे राधे. काय सांगितलंय? पाणी पिना छान के और गुरु करना जान के. आजचं असं एकही घर नाही आहे की ते फिल्टर केल्याशिवाय पाणी पित नाही. साधं पाणी पिताना आपण फिल्टर पितो, तर गुरु करताना किती विचार केला पाहिजे. गुरु करताना सुद्धा विचार केला पाहिजे मायबाप. हो, असा हा परमगुरु ध्रुवाच्या जीवनामध्ये आला आणि ध्रुवाच्या जीवनात आलेल्या त्या गुरुने ध्रुवाचं जीवन कृतकृत्य केलं. भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंतांना आशीर्वाद दिला मायबाप. हो, राजा परीक्षितानं गंगेकाठी येऊन हात जोडलेत आणि प्रश्न विचारला. म्हणाले, या ध्रुवाच्या वंश विस्ताराची कथा मला सांगतात का? तेव्हा सुत म्हणता, शौनका मैत्रिय म्हणता, विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा 2 मिनिटं आपण भजन करूया आणि भजनानंतर बाळ ध्रुवाच्या वंश विस्ताराची कथा तुला ऐकायची, तू ती शांतपणे श्रवण करण्याचं आहे. पण तत्पूर्वी 2 मिनिटं ताट बसायचं, हाताची टाळी आणि मुखातून देवाचं नाव घेत भगवत नाम चिंतन करूया आणि त्यानंतर पुढील कथेकडे आपण वळूया. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा
विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला दोघा हात वरती करून टाळीची सेवा करायची आहे. ज्याला हात दिलाय त्याने वरती करायची आणि टाळी वाजवायची. हात वरती करून सगळ्यांनी जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा श्री राधे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोलिए पंढरीनाथ भगवान की जय. राजा परीक्षितानं प्रश्न विचारलाय. म्हणाले मला पुढील कथा ऐकायची, मला सांगतात का? त्यावेळेस होतं म्हणतात शौनका मैत्रिय म्हणतात विदुर शोकाचार्य म्हणतात राजा ध्रुवानं देवाकडनं आशीर्वाद मागितला. ध्रुव घरी आला. ध्रुवाचा विवाह भ्रमीशी झाला. ध्रुवाचा सावत्र भाऊ उत्तम हा उत्तम एके दिवशी शिकारीला गेला आणि त्याची शिकार उत्तम नावाचा यक्षांनी केली. मायबाबा हो. त्यामुळे त्या द्वेषातनं उत्तम नावाच्या यक्षांचा
पराभव केला ध्रुवानं आणि स्वतः राजगादीवरती बसला. कल्प आणि वत्सर अशी दोन मुले झाले. वत्सराचा वंशामध्ये उल्मुख आणि उल्मुखाचा वंशामध्ये आग्निद म्हणून राजे जन्माला आले. आणि याच अग्निदाचा वंशामध्ये महाराज ऋषभदेवांचा जन्म झाला. माय बापू, अग्निदाचे जे भाऊ होते महावीर यांनी जैन धर्माची संस्थापना केली आणि ऋषभदेवांनी जैन धर्मामध्ये दोन पंथांची निर्मिती केली, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर. या ऋषभदेवांचे एक पुत्र होते, त्यांचं नाव होतं भरत. ऋषभदेव म्हणजे भगवंताचा एक अवतार सांगितलाय माय बापू. दैवी अवतार असणारे ऋषभदेव, तसं पाहायला गेलं लहान पोरांना जास्त अडवू नये, त्यांना खेळू द्यावं. त्यांना अडवलं की ते बोमलल्याशिवाय राहत. हां, ते म्हणतात ना, मुलं ही देवा घरची फुलं असतात. वा, त्यांना आपण बोलत नाही म्हणून ते त्रास देत नाही. त्यांना बोललं म्हणजे ते त्रास दिल्याशिवाय राहणार. तुम्ही शांत बसलेत त्याच्यामुळे मी त्यांना खेळू देतोय. ते 5 मिनिटंही तुम्हाला शांत बसू देणार नाही. बोला राधे 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 राधे. ते त्यांचं काम करता पण तुम्ही तुमचं कामच करत नाही. दोघा हात वरती करून म्हणायचं राधे राधे. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. काय सांगितलं? एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, बार बार गलती करे उसे क्या कहते हैं? शैतान कहते हैं. बरोबर ना? याच्या पुढचं सांगू अजून. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं, गलती की ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ कर दे उसे हिंदुस्तान कहते हैं. टाळी वाजवली खरं, पण आता तुम्ही चुकी करू नका. हां, दोघा हात वरती करून म्हणायचं राधे राधे. એનો અર્થ એવો થઈ રહ્યો કે ભગવાનની બંદૂક તમારા માથા પર લાગવું જોઈએ ત્યારે તમે હાથ ઊંચા કરજો. આ ક્લિયર થઈ ગઈ. मी सांगितलं ना, दोघा हातवरती आपण का बरं करतो? आपल्याला इथे कोणाला घाबरायचं नाही. या जगात कोणाला घाबरू नका, पण त्याच्या शक्तीपासून आपण चांगले परिचित आहात. ते म्हणतात त्याच्या काठीला आवाज नसतो पण त्याचे वळ उमटलेले दिसतात. गफलत होता कामा नये. भरत, ज्या भरतामुळे आपल्या देशाला नाव मिळालं भारत. बघा, आज सध्या आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक GR जो गव्हर्नमेंटकडनं पास केला जात होता याच्यावरती आधी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलं जात होतं. मात्र आपल्या देशामध्ये असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ भारत हा शब्द आला आहे. म्हणून एकदा पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. इंडिया पुन्हा भारत बनल्याचा निमित्ताला मी तुम्हाला अभिनंदन करू इच्छितो माय बाप हो. इंडिया पुन्हा काय झाला है? भारत झाला है. मुझे लगता है कभी कभी जैसे पहले इस भारत में सोने की चिड़िया उड़ा करती थी, मुझे लगता है आगे का भवितव्य भविष्य भी अपना गोल्डन ही है. पुन्हा एकदा गेलेल्या सगळ्या गोष्टी आपण गोळा करणं लावलंय. आय थिंक आता सुधीर मुंगंटीवार हे जाऊन आलेत वाटतं. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या बाहेरच्या देशामध्ये गेल्यात त्या काही वर्षासाठी का होईना आपल्या देशात आणल्यात. आता मला वाटतंय की आता सगळ्या गोष्टी येणार. पुन्हा तेच दिवस भारताला आल्याशिवाय राहणार. भारत, खरोखर आपल्या भारताला पुन्हा एकदा चांगले दिवस येत आहेत मायबाप हो.
ज्या भारत आता कालचीच गोष्ट तुम्हाला सांगायला झाली, आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक काळ होता की इंग्रजांनी त्या खेळामध्ये आपल्याला खेळू द्यायचं नाही. मागे एक लगान नावाचा पिक्चर आला होता आणि तो सत्य घटनेवरती आधारित होता. मायबापू, पूर्वी जे राजे महाराजे होते ना, इंग्रजांची सत्ता आली आणि या राजा महाराजांना इंग्रजांनी पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्यांना लगान द्यावी लागायची. मायबापू हो, शेतकरी शेतामध्ये पीक पिकवायचा आणि पीक पिकवल्यानंतर त्या पिकातला काही भाग हा सरकारला द्यावा लागायचा. आणि अशी ही लगान माफ करण्यासाठी त्यावेळेस ही सत्य घटना लगान पिक्चरची, काही मुलांनी लगान माफ करा म्हणून इंग्रजी अधिकाऱ्यांना सांगितलं. इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणाले हे शक्य नाही. पण त्यावेळेस त्या ठिकाणी ते क्रिकेट खेळत होते. क्रिकेट हा ब्रिटिशांचा खेळ होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याशी क्रिकेटची मॅच खेळा, याच्यात तुम्ही जिंकलेत तर तुम्हाला लगान माफ केली जाईल म्हणाले. त्यावेळेचा तो श्रीमंत खेळ. पण आज त्या श्रीमंत खेळामध्ये सगळ्यात वरचं असेल ना तर आपल्या भारताची टीम इंडिया आहे. तिच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. कालचा विजय हा एक खेळ असला, एक मनोरंजन म्हणून आपण पाहत असलो तरी सुद्धा या खेळानं कुठेतरी आपल्या भारताची उंची वाढलेली दिसते. मायबापू, वाढलेली दिसते. पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय भारताकडे. भारताला एवढासा देश समजणारी लोक सुद्धा आता भारताचा पाया पडायला लागली आहेत. भारतापासून भीती वाटते. मागे इस्रायलला ज्यावेळेस आपले पंतप्रधान गेले होते त्यावेळी इस्रायलचा आजूबाजूला सगळे त्यांचे दुश्मन देश होते आणि ज्यावेळेस आपले पंतप्रधान इस्रायलला गेले ना त्यावेळेस त्या इस्रायलच्या पंतप्रधानांनी एक संदेश जाहीर केला होता की आमच्या देशामध्ये भारताचे पंतप्रधान येत आहेत, पण या प्रधानांचा केसाला जरी धक्का लागला ना तरी आमचा दोष राहणार नाही आहे, कारण आमचे शत्रू राष्ट्र तुम्ही आहात, सगळा दोष तुम्हालाच भोगावा लागणार आहे. अशा वेळेस आपल्या देशाचा पंतप्रधानांचं विमान असं होतं, इकडे इस्रायलचं, वरती इस्रायल, खालती इस्रायल, 4 विमानं आजूबाजूला चालतात. मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधानांचं विमान, इस्रायलच्या विमानांच्या बाजूला त्यांच्या दुश्मन देशांची विमानं पंतप्रधानांची सुरक्षा करण्यासाठी म्हणून एका विमानाची, एका माणसाची सुरक्षा करण्यासाठी 25 विमानं त्या दिवशी आभाळामध्ये एका सोबत उडत होते. मायबापू हो, हा आपल्या देशाचा अभिमान आहे म्हणून जोरदार टाळी झाली पाहिजे साहेबांचं. आपल्या भारताला कुठेतरी चांगले दिवस येत आहेत. ज्या भारताचं नाव त्या भरतावरनं पडलं त्या भरताची कथा आपण ऐकतोय आणि त्या भरताच्या नावासारखा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय. मायबापू हो, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. आपल्यालाही वाटायला लागलंय की हा आपला देश आहे. आपल्यातलीही ती भावना जागृत व्हायला लागली आहे. मायबापू, म्हणून मी तुम्हाला सांगून गेलो ना की पूर्वीसारखी ती जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती पुन्हा येणार आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या चिमण्या आपल्या देशामध्ये उडल्याशिवाय राहणार नाही. त्या गीतामध्ये सांगितलंय आपला देश कसा होता. देवांचा पुत्राचं ते भरताचं चरित्र आपण ऐकतोय. मायबापू, हा भरत ऋषभदेवांकडे बघायचा आणि ऋषभदेवांसारखंच आपल्याला आचरण ठेवायचा हा मनामध्ये विचार करायचा. आणि एके दिवशी ऋषभदेवांना पाहून भरतानं सांगितलं, मला या संसारात चित्त लागत नाही, मला आता संन्यास घ्यायचा म्हणाले. आणि संन्यास घेण्यासाठी म्हणून विचार करतायत भरतराजे. भगवे कपडे परिधान करतायत आणि घराचा त्याग करता, राज्याचा त्याग करतायत आणि पूर्वेच्या दिशेने निघून जातात. पाहता पाहता पूर्वेकडे निघालेले थोडं उत्तर दिशेने जाऊन गंडकी नदीच्या काठावरती जातात आणि त्या ठिकाणी एक सुंदर कुटी तयार करतात आणि त्या कुटीमध्ये, त्या आश्रमामध्ये भरत राहायला लागलेत. फक्त कपडे बदलले, घर सोडलं, प्रॉपर्टी सोडली, राज्य सोडलं म्हणून कोणी संन्याशी होत नाही.
कुणी बाबा होत नाही, कुणी बुवा होत नाही. असं घर सोडल्याने जर काही झालं असतं तर आपल्या देशाचे सैनिक सुद्धा वर्ष वर्ष घर सोडतात, तेही संन्याशी बाबा होऊन गेले असते. मग संन्याशी साधू बाबा बनायचं असेल तर त्याला 6 धुवावे लागतात. हे 6 काय आहेत? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि दंभ. या 6ला धुतल्याशिवाय साधू पदाला तो पोहोचत नाही. मायबाप हो, फक्त कपडे घातल्याने ते घडत नसतं. षडरिपूंचा ऱ्हास झाल्याशिवाय संतपद साधुपद प्राप्त होत नसतं, संन्याशी कोणी बनत नसतं. आणि अशा वेळेस भरतानं घर सोडलं, कपडे बदलले, पण या 6ला सोडलं नाही मायबाप हो. आणि हा देव नाम चिंतन करण्यासाठी गंडकीच्या काठावरती कुटी बनवून राहतोय. सकाळ झाली, स्नान करावं, स्नान झाल्यानंतर भगवंताचं भजन करावं आणि संपूर्ण दिवस भजन करून सायंकाळी भोजन करावं आणि झोपी जावं. दिनक्रम चालू झाला. त्याच्या हृदयामध्ये भगवंत स्थिर व्हायला सुरुवातच झालेली होती. एके दिवशी घडलं असं की एक हरिणी, जिच्या उदरामध्ये बाळ तिचं वाढत होतं, अशी हरिणी एका सिंहाची डरकळी ऐकते आणि जंगलातनं वनातनं पळत पळत नदीच्या काठावरती येते. नदीच्या काठावर येऊन उभी राहिली, पुन्हा एकदा सिंहाची डरकळी ऐकते आणि आता मात्र तिच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की आपल्याला काही झालं तर चालेल, पण आपल्या पोटात वाढणारं हे बाळ दिवस भरते आहेत, याला काही व्हायला नको. हिनं सिंहाची डरकाळी ऐकली आणि ऐकल्यानंतर जोरानं उडी घेतलीये आणि उडी घेऊन नदीच्या पलीकडे जायला लागली. आणि त्याच वेळेस त्या नदीतनं निघालेली शिळा हिच्या पोटाला स्पर्श करते. हिचं पोट त्या शिळेने कापलं जातं आणि ती हरिणी दुसऱ्या काठावरती जाऊन गतप्राण होते. तिच्या पोटातलं ते बाळ पाण्यामध्ये गटंगळ्या खायला लागतं. आता त्या बाळाकडे नजर गेली भरताची आणि भरताने त्या बाळाला पाहिलं. ती तर मेलीये, पण याला आपण वाचवलं पाहिजे म्हणून उचललं आणि उचलून आपल्या आश्रमामध्ये त्या बाळाला घेऊन आले. वात्सल्य जागृत झालं. भरताला वाटायला लागला आपण एकटे राहतो, आपल्या सोबत कोणीतरी राहिलं पाहिजे म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरण हरण करायला सुरुवात केली. आता त्या हरणाचं बाळ हळूहळू वाढायला लागलं. आता भगवंताचं नामस्मरण करण्याला वेळ याला राहतच नाहीये. संपूर्ण दिवस त्या हरणाची सेवा चालली आहे. संसारासक्त व्हायला लागला, पुन्हा एकदा संसारामध्ये रुची दाखवायला लागलाय जडभरत. आणि अशा वेळेस संत सुद्धा सांगतात की जोपर्यंत आशा मरत नाही ना तोपर्यंत मात्र तुम्ही घर सोडू नका. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सुंदर सांगतात, काय म्हणतायत? आशा मारुनी जयवंत भावे, आशा मारुनी जयवंत भावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी, तेव्हाची निघावे सर्वातुनी, तेव्हाची निघावे सर्वातुनी. आशा मारुनी जयवंत भावे. नाही तरी बरे असावे संसारी, नाही तरी बरे असावे संसारी, नाही तरी बरे असावे संसारी, नाही तरी बरे असावे संसारी. भजिती दुसरी करुणाये, भजिती दुसरी करुणाये, भजिती दुसरी करुणाये, भजिती दुसरी करुणाये, भजिती दुसरी करुणाये. आशा मारुनी जयवंत भावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी.
कबीर महाराज सुद्धा तेच म्हणतात की मन मरे न माया मरे मरे बेचारा शरीर आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर मन की आशा कभी मरती नहीं है. જેના ઘેર મેં નાંદડો ટીવી હશે ને તેને એવું વાટતું હશે કે આપણા ઘેર મેં બી મોટો ટીવી આવવું જોઈએ, એલઈડી આપણા ઘેર મેં બી જોઈએ, એન્ડ્રોઈડ ટીવી. અને જ્યારે એન્ડ્રોઈડ ટીવી આવી જાય ના ત્યારે તે ધુવાડો ખાતો બઠ ચીને દેખવાને બી કોઈ તૈયાર થતું. જે નાંદડા ટીવી મેં આનંદ હતો તે આવડા આનંદ ખલાસ થઈ ગયો. ભાઈ વાટ જ કે આપના ઉચ્ચાની રૂમ મેં આપણે એક થિયેટર તૈયાર કર લે, ઘેર મેં પિક્ચર દેખશું. થિયેટર આવજ તે થિયેટરનું સુખ બી સુખ વાટતું નહીં, વही वाटवा लागी जाज. वही एसी थिएटर आपणा घेर में जोये. बघा आशा कधीही कमी होत नाही, ती वाढतच जाते. घरात छोटीशी गाडी असेल तर असं वाटतं मोठी गाडी यायला पाहिजे, मोठी गाडी असेल तर अजून मोठी, अजून VIP गाडी आली पाहिजे. ही आशा वाढत जाते माणसाची. संत म्हणतात की आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ही दुःखाला कारणीभूत आणि नैराश्य हे सुखाला कारणीभूत. बोला राधे राधे. आशा ही दुःखाला कारणीभूत. छोटासा मोबाईल होता 10,000चा, तो वापरायचो, फोन यायचा, मोबाईलवरती सगळं काही होतं. असं वाटलं की OnePlus असला पाहिजे. 50,000चा मोबाईल घेतला, आता आनंद वाटायला लागला. अरे वा किती सुंदर मोबाईल आहे, बरं झालं येऊन गेला. पण त्या सुखाचा मागे दुःख असतं हे मला माहिती. आशा केली की 10,000चा मोबाईल 50,000चा करून घेऊया. 50,000चा मोबाईलचा मागे काय दुःख. संत सांगायचे की आशा ही परमम दुःखम. मला ते कळलं नाही आणि एकही दिवशी गंध लावता लावता मोबाईल पडला आणि जसा डिस्प्ले फुटला, डिस्प्ले बदलायला गेलो 20,000चा डिस्प्ले. म्हटलं दुःखच दुःख आहे, याच्या पुढे मोबाईल बदलायचा नाही. पण आशा असते, आशा ही कधी शांत बसू देत. कर्ज करून का होईना लाखचा मोबाईल घेतल्याशिवाय माणूस राहत नाही. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. सायकलवर फिरणाऱ्या माणसाला वाटतं मोटरसायकलवर फिरलं पाहिजे, पण मोटरसायकलवाल्यालाच माहिती असतं की 100 रुपये पेट्रोल झालंय, त्याला रोज टाकल्याशिवाय चालत नाही. एवढं जाऊ द्या, एक दृष्टांत सांगतो छान तुम्हाला. एकदा दोघा हात वरती करून म्हणायचं राधे राधे. आशा दुःखाला कारणीभूत आहे. त्याचा एक दृष्टांत थोडक्यात सांगतो आणि पुढच्या कथेकडे वळतो. एकदा काय झालं, एका गावामध्ये ना सप्ताह होता. काय होता? सप्ताह, कीर्तनी सप्ताह. कीर्तनी सप्ताह होता आणि त्या कीर्तनी सप्ताहामध्ये प्रत्येकाचे कामं वाटले गेले. आता पुढच्या महिन्यामध्ये हेमंत दादांची कथा आहे आपल्या गावामध्ये, श्रीमद भागवत सप्ताह. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा वेगवेगळे कामं वेगवेगळ्या माणसांना वाटले जातात का नाही. तसं मीटिंग भरली आणि मीटिंगमध्ये एकाला सांगितलं तू मंडपाचं बघून घे, दुसऱ्याला सांगितलं तू किराणा बघून घे, तिसऱ्याला सांगितलं तू हे कर, तिसऱ्याला चौथ्याला सांगितलं हे कर. सगळ्यांचे कामं वाटणे चालले होते. आणि त्या एक काका होता, ते काकाए लगेच कीधू बठावने कामा दीधा, मने काम दीधू नाही. मने काही आवतू नाही के ए बेटा बस बस गिर मेरा मुझे खुन्नस में देखी रही थे. उचलो तिने उचलो. बोला राधे राधे. તે કાકાએ કીધું મને કઈ કામ નહીં આવતું કે મને બી કામ જોઈએ. કાકા તમને શું કામ દઉં, સૌ તો કામા વાટાઈ ગયા. ભાઈ પાછલા વખત હોય દેખીએ તો સપ્તાહ में જે નારળ આવેલા હોતા ના તે નારળ ના એટલા એટલા લઈ આવી था કે હા સુકાયેલા નારળા હોતા તેના મેં બટા. ગામના લોકો કે ભાઈ આપણે સુકાયેલા નારળા લાયેલા હતા, આ કાકા અગાઉ દેખાયરા એને દઈ દો તે કામ. આખા ગામને માલમ હતું કે આ કાકો કેવો છે. હા તે કાકાને તે નાનાને કામ દઈ દીધું. તે નાનાએ શું કર્યું ભાઈ, નારળા મોટા જોઈએ કે આવડે કામ તો લઈ લીધું. કેટલા નારળા લાગશે આપણે કે 15 નારળા લાગશે. 15 નારળાના પૈસા દીધા કાકાને અને તે કાકાએ પૈસા લીધા અને કાકાએ પૈસા લઈને નંદરબાર ગયા. નંદરબાર દુકાન पे વિચાર્યું ભાઈ નારળ કેટલાનું દીધું. તે ભાઈએ કીધું 30 રૂપિયાનું એક નારળ. કેટલાનું? નેમન સાંભળો, કેટલાનું બોલા કરો જરા. કેટલાનું? નેમન બોલો. કેટલા રૂપિયાનું? 30 રૂપિયાનું નારળ એક. હા તે કાકાને કઈ સહન થઈને એ 30 રૂપિયાનું એક નારળ. અરે ધૂળે ગઈ તો 15 દાડા પે ત્યાં 25 રૂપિયાનું નારળ હતું કે શું કીધું? કેટલાનું હતું?
दुकान वालों की कोई टेंशन नहीं दादा, सामने बस स्टैंड है, बस स्टैंड पे बस खड़ी है, आप जाओ और लेके आओ। अरे काका भी आ गए उज, काका गया धुळे, કેટલાનું ટિકિટ કાઢ્યું? 130 રૂપિયાનું ટિકિટ કાઢ્યું. ક્યાં ગયા? એને આશા હોતી કે સસ્તું નારળ મળવું જોઈએ, કારણ ગામ મેં તે બી કીધું તું તમે એટલા એટલા નારળા લાયા અને માઘા લઈ આયા કે હા ભાઈ. ક્યાં ગયા તે? ધોળે ગયા. કેટલાનું નારળ હતું બોલા કરો જરા, કેટલાનું? 25 રૂપિયાનું, બરાબર. દુકાન पे ગયા, ભાઈ નારળ કેટલાનું? નાના કે નારળ 25 રૂપિયાનું. હા 25? કઈ ઉતર્યું નહીં કે? અરે એક 15-20 દાડા પહેલે હું નાસિક જયેલો હતો મારા છોકરીની ત્યાં એક દુકાન છે, તે દુકાન મેં તો 20-20 રૂપિયામાં નારળ મળી રહ્યા, તમે તો લૂંટવાનું કામ લગાડ્યું કે શું? લૂંટવાનું કામ લગાડ્યું. નાના કે ટેન્શન નહીં લો, યાથી નાસિક જઈ શકો ને તમે. હો જો ભાઈ 200 રૂપિયાની ટિકિટ કાઢ્યું. ક્યાં ગયા? કેટલા નારળ લેવાને? ને મન બોલો કેટલાનું? 20 રૂપિયાનું નારળ લેવાના. 20 રૂપિયાનું નારળ લેવાનું. નાસિક ગયા, નાસિકની દુકાને મેં વિચાર્યું भाई नारळ કેટલાનું? 20 रुपए का. हाँ 20 रुपए का नारळ. अरे आप लोग भी लूटने लग गए हो. बंबई कितना पास है? बंबई में 10 रुपए का मिलता है और आप 20 रुपए में बेच रहे हो. दुकान वालों की टेंशन नहीं लो, टिकट काढो बंबई जा आओगे. क्या गया नाना? क्या मुंबई गया? કેટલા રૂપિયા નારળ લેવાને? આશાવાળી રહી દેખો કેટલું સસ્તું મળશે, કેટલું સસ્તું મળશે. 10 રૂપિયાનું નારળ લેવાનું. ક્યાં ગયા? મુંબઈ. મુંબઈ જતા જ બરાબર આંગળી વીંગળી લીધું, લોન્ચ કર્યો 1000 રૂપિયાનો, આરામ કર્યો, બહાર નીકળ્યા. નારળ વિચારતા 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 એક દુકાન पे ગયા, ભાઈ કેટલાનું નારળ? તે કે 10 रुपए का. क्या 10 रुपए का नारळ? नारियल 10 रुपए का कैसे क्या बेच रहे हो आप? ये नारियल तो कोकन में आता है. बोले कोकन से आता है, कोकन तो पास में ही है और वहां से फुकट में नारियल लेके आते हो और यहाँ 10 रुपए का बेचते हो. कि दुकानदार है कि तू भाई फुकट जो है तो कोकन में जाके. क्या कोकन में लग गया? रेलवे નું रिजर्वेशन કર્યું, रत्नागिरी पहुंचो, नारळा नारळा, हई नारळा, तई नारळा, तई नारळा, नारळा नारळा नारळा. નાનાએ બી વિચાર કરી લીધો, આવડા 2-4 गोंटा ભરીને જ લઈ જઈશ કે. ધોળે 25 में होતું, नाशिक 20 में होતું, मुंबई 10 में होતું, फुकट में क्या होતું? પણ ह्या આવા સુધી 1000 નારળા બઠી જઈ એટલો પૈસો તો પહેલે જ જયેલો. પણ આશા હોતી સસ્તું નારળ જોઈએ, સારું નારળ જોઈએ. ફુકટના નારળા હોતા, ઝાડ पे ચડી લીધું ને મન ઉતાર લીધા બઠા નારળા અને જવા લાગ્યા. પણ આશા જાગૃત થઈ. સમોર એક ઝાડ હતું, એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. કેવું? એમ સરળ નહીં હોતું તે નારળ, એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. તેના पे એક મોઠું નારળ લાગેલું હતું. કેટલું? એટલું મોઠું નારળ. નાનાના મનમાં વિચાર આવ્યો, એટલું મોઠું નારળ જર આપણ ગામના સપ્તાહને લઈ ગયા તો લોકો આપનું કેટલું નામ કાઢશે. નાનાનું કેલેન્ડર ગમે ધ્યાન નહીં, હાઈ સપ્તો ચાલુ બી થઈ ગયો અને ભંડારો બી આવરાઈ ગયો. નાના શું કરી રહ્યા? નારળ તોડી રહ્યા. હાઈ તઈ દેખ્યું કોઈ તોડનારું નહીં હોતું, સ્વતः નાના ચડ્યા. સાના पे? ઝાડ पे. ઝાડ કેવું હતું? એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. હા તીને એવું બેવ હાથ બેવ પગ એમ અટકાડી લીધા. એમ હા હળુ ભાગે ભાગે ધીરે ધીરે ચડવા લાગ્યા. હા તે એક નારળ હતું, મોઠું નારળ. નારળ સુધી પહોંચી ગયા, નારળ તોડવા લાગ્યા. હવે નારળનું ઝાડ કેવું હતું? એવું. નાના એવા લટકેલા. એક હાથથી નારળ તોડવાનો પ્રયત્ન કર્યો, તૂટ્યું નહીં. હા નારળ તો જોઈએ જ આપણે. બીસરો હાથ કાઢ્યો ને બીસરો હાથ બી નારળને લગાડ્યો, જોરથી તાણવા લાગ્યા. હાવડા શું થયું? હાથમાં તાકાત ગઈ અને પગની તાકાત કમી થઈ ગઈ. નારળને બેવ હાથ લગાડેલા અને તેટલામાં જેવું તોડવાનો પ્રયત્ન કર્યો, પગ સટકી ગયા. હાવડા કેવી પરિસ્થિતિ હશે? એવું ઝાડ, નારળ અને નારળને નાના નાના કે હાવડા તો ગયો. ત્રંબક પાટીલ જય સિયારામ 50,000 નો દનકો. હા હાવડા શું કરવાનું કે? હાવડા કઈ નહીં, હાવડા એક જ પર્યાય. શું પર્યાય? તેટલામાં સમૂર્તિ હૂટવાલો દેખાયો. નાણા કે બચી ગયા 50,000 બચી ગયા કે. હૂટવાલાને કીધું, એ હૂટવાલે દાદા ઈકડે. હૂટવાલો આવ્યો. હવે હૂટવાલો જોતો છેવટ. तिने कीधु तूने 1000 रुपया दईस मने हेटा उतारी दे के.
हुटवालो होतो हुट बरोबर तिने हेटा लई गो आणि ते हुट पे ते हुटवालो उभो रह्यो आणि इना पग धरी रहितो तेटला मी हुटने वाट्યું કે આપના पे बैठेलो मालक उतरी गयो ते આગળ ગયો ને બઠી ગયો हेटा हावड़ा उच्चा वालो कही रो ए भाई तूने 1000 रुपया देनार होतो हेटा वालो कही रो भाई तूने 2000 रुपया दईस पण नारळ छोडीस आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम। इसीलिए कबीर महाराज कहते हैं मन मरे न माया मरे मरे बेचारा शरीर आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर। मन मरे न माया मरे मरे बेचारा शरीर आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर। भरताच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलं हो। भरताला आशा होती आशा मारली नाही मन मारलं नाही मन गुंतलं हरणामध्ये हरण 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 करता करता देवनामस्मरण विसरून गेला आणि शेवटी जाताना सुद्धा हरण नाव मुखामध्ये होतं म्हणून अंतःकालेच मामेव अंतकाळी ज्याचं नाव तुमच्या मुखात असेल तो लोक तुम्हाला प्राप्त होत असतो। अरे विष्णूचं नाव नाही होतं कोणाचं नाव होतं हरणाचं म्हणून पुढचा जन्म मिळाला हरणाचा। वासनेचा संगे जन्म घेणे लागे हरणाचा जन्म लाभला। हरणाच्या जन्मामध्ये मागच्या सगळ्या जन्मातला आठवत होतं आणि त्यामुळे त्याने काय केलं एका ऋषींच्या आश्रमात राहायला लागला आणि त्याच ठिकाणी देवनामस्मरण त्याच्या कानावर पडलं म्हणून त्याच्या पुढचा जन्म एका ब्राह्मण कुळामध्ये कौशिक गोत्री ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म झाला। त्याचंही नाव भरत ठेवलं गेलं। आई वडील नव्हते भरत वाढायला लागला वाढता 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 खेळायला लागला खेळता खेळता मोठा व्हायला लागला पण याची हालचाल बंद होती। मायबाप हा काही काम करायचा नाही कोणाशी बोलायचा नाही एका ठिकाणी बसला म्हणजे बसून राहायचा म्हणून याला लोक जड सांगायला लागले। आपण म्हणतो ना येवो जड छे तेव जड 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 भरत थई होते जड भरत नाव त्याचं पडलं। जड भरत हळूहळू वाढायला लागला। वाढत असताना वहिन्या घरामध्ये आल्यात भावांचे लग्न झाले। आता घरात हा बसलेला सहन होत नाही म्हणून याला एक काम दिलं जा आपल्या शेतातलं धान्य रक्षण कर। शेतामध्ये धान्य रक्षणासाठी पाठवलं खाल्लेलं काढलेलं धान्य रक्षणासाठी पाठवलं पण गाई दिसल्या आणि गाईसाठी वडांग बाजूला केली काटे बाजूला केलेत आणि त्या गाईला धान्य खायला दिलं। मायबाप हो दैवी वृत्ती असणारा जडभरत याला मागचं सगळं आठवतंय की आता आपल्याला चूक करायची नाहीये सेवा करतो देवाचं नाव घेतोय। आज मात्र धान्य गाईंना खायला दिल्यामुळे त्याच्या भावांनी त्याला हकलून लावलं। मायबाप हो त्याला हाकलल्यामुळे घडलं काय जडभरताला जे पाहिजे होतं ना तेच त्याला प्राप्त झालं म्हणून त्याने घर सोडलं आणि वनामध्ये निघून गेला जंगलामध्ये निघून गेला। दरकोस दरमुक्काम असाच आनंद घेत असताना वनामध्ये वनवासी लोक राहायचे। या वनवासांना नरबळी पाहिजे होता आपल्या देवीसाठी आणि नरबळ्याचा शोध घेत असताना जडभरताला पाहिलं। जडभरताला पकडून घेऊन गेले चांगलं चांगलं खायला दिलं आंघोळ घातली गेली नवीन कपडे घालायला दिले गेले त्याची पूजा केली गेली आहे आणि देवी समोर उभं केलं गेलं। देवी समोर उभं केलं गेलं। जडभरताला जे समजायचं होतं ते समजून चुकला जडभरत। आज आपल्याला मारण्यासाठी म्हणून या ठिकाणी आणलं गेलंय आपला नरबळी देण्यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी आणलं गेलंय। आता आपल्याला काय करायचं आता आपल्याला यांच्याशी काही शरणी जायचं नाहीये यांच्याजवळ काही मागायचं नाहीये आपल्याला फक्त आणि फक्त देणारी आहे ती आदिशक्ती जगन्माता आहे। त्या जगन्मातेला हात जोडताय जडभरत आणि जडभरत हात जोडून आदिशक्तीची प्रार्थना करताय। आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनी भगवते शिष कुटुंबिनी भूर कुटुंबिनी भूर कुटे क्या था के सुकायला नारळा होता तिना में बटा गाम में ना लोगों के भाई आपने सुकायला नारळा लायला होता आय काका आगाऊ देखायला यांनी दैद होते काम आखा गामने मालूम होતું કે આ કાકો કેવો છે હા તે કાકાને તે નાનાને કામ દઈ દીધું તે નાનાએ શું કર્યું ભાઈ નારળા મોઠા જોઈએ કે આવડે કામ તો લઈ લીધું
કેટલા નારળ લાગશે આપણે કે 15 નારળ લાગશે. 15 નારળોના પૈસા દીધા કાકાને અને તે કાકાએ પૈસા લીધા અને કાકાએ પૈસા લઈને નંદરબાર ગયા. નંદરબાર દુકાન પે વિચાર્યું ભાઈ નારળ કેટલાનું દીધું? તે ભાઈએ કીધું 30 રૂપિયાનું એક નારળ. કેટલાનું? ને મન સાંભળો, કેટલાનું? બોલા કરો જરા, કેટલાનું? ને મન બોલો, કેટલા રૂપિયાનું? 30 રૂપિયાનું નારળ એક. હા તે કાકાને કઈ સહન થઈને, એ 30 રૂપિયાનું એક નારળ? અરે ધૂળે ગઈ તો 15 દાડા પે ત્યાં 25 રૂપિયાનું નારળ હતું. કે શું કીધું? કેટલાનું હતું? दुकान वालों की कोई टेंशन नहीं दादा, सामने बस स्टैंड है, बस स्टैंड पे बस खड़ी है, आप जाओ और लेके आओ. काका भी आ गए. काका गया धुळे. કેટલાનું ટિકિટ કાઢ્યું? 130 રૂપિયાનું ટિકિટ કાઢ્યું. ક્યાં ગયા? એને આશા હોતી કે સસ્તું નારળ મળવું જોઈએ, કારણ ગામ મેં તે બી કીધું તું તમે એટલા એટલા નારળા લાયા અને માઘા લઈ આયા કે. હા ભાઈ ક્યાં ગયા? તેમ ધોળે ગયા. કેટલાનું નારળ હતું? બોલા કરો જરા, કેટલાનું? 25 રૂપિયાનું. બરાબર. દુકાન પે ગયા, ભાઈ નારળ કેટલાનું? નાના કે નારળ 25 રૂપિયાનું. હા 25? કઈ ઉતર્યું નહીં કે? અરે એક 15-20 દાડા પહેલે હું નાસિક ગયેલો હતો મારા છોકરીની ત્યાં એક દુકાન છે, તે દુકાન મેં તો 20-20 રૂપિયા મેં નારળ મળી રહ્યા. તમે તો લૂંટવાનું કામ લગાડ્યું કે શું? લૂંટવાનું કામ લગાડ્યું. નાના કે ટેન્શન નહીં લો, યાથી નાસિક જઈ શકો જ ને તમે. હો જો ભાઈ 200 રૂપિયાની ટિકિટ કાઢ્યું. ક્યાં ગયા? કેટલા નારળ લેવાને? ને મન બોલો, કેટલાનું? 20 રૂપિયાનું નારળ લેવાના. 20 રૂપિયાનું નારળ લેવાનું. નાસિક ગયા. નાસિકની દુકાને વિચાર્યું भाई नारळ કેટલાનું? 20 रुपए का. हाँ 20 रुपए का नारळ. अरे आप लोग भी लूटने लग गए हो. बंबई कितना पास है? बंबई में 10 रुपए का मिलता है और आप 20 रुपए में बेच रहे हो. दुकान वालों की टेंशन नहीं लो, टिकट काढ़ो बंबई जा आओगे. क्या गया नाना? क्या? मुंबई गया. કેટલા રૂપિયા નારળ લેવાને? આશાવાળી રહી દેખો કેટલું સસ્તું મળશે, કેટલું સસ્તું મળશે. 10 રૂપિયાનું નારળ લેવાનું. ક્યાં ગયા? મુંબઈ. મુંબઈ જતા જ બરાબર આંગળી વિંગળી લીધું, લોજ કર્યો 1000 રૂપિયાનો, આરામ કર્યો, બહાર નીકળ્યા. નારળ વિચારતા 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 એક દુકાન पे ગયા. ભાઈ કેટલાનું નારળ? તે કે 10 रुपए का. क्या 10 रुपए का नारळ? नारियल 10 रुपए का कैसे क्या बेच रहे हो आप? ये नारियल तो कोकन में आता है. बोले कोकन से आता है, कोकन तो पास में ही है और वहां से फुकट में नारियल लेके आते हो और यहाँ 10 रुपए का बेचते हो. कि दुकानदार है कि तू भाई फुकट जो है हो तो कोकन में जाके. क्या? कोकन में लग गया. रेलवे નું रिजर्वेशन કર્યું, रत्नागिरी पहुंचो. नारळा नारळा, हाई नारळा, तई नारळा, तई नारळा, नारळा नारळा नारळा. नानाए भी विचार कर लीधो आवड़ा 2-4 गोंटा भरीने लई जईश के. धुळे 25 में होતું, नासिक 20 में होતું, मुंबई 10 में होતું, फुकट में क्या होતું? पण ह्या आवाज सुधी 1000 नारळा बठी जई એટલો પૈસો તો પહેલે જ જયેલો. પણ આશા હોતી સસ્તું નારળ જોઈએ, સારું નારળ જોઈએ. ફુકટના નારળા હોતા, ઝાડ पे ચડી લીધું, ને મન ઉતાર લીધા બઠા નારળા અને જવા લાગ્યા. પણ આશા જાગૃત થઈ. સમોર એક ઝાડ હતું, એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. કેવું? એમ સરળ નહીં હોતું તે નારળ, એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. તેના पे એક મોઠું નારળ લાગેલું હતું. કેટલું? એટલું મોઠું નારળ. નાનાના મનમાં વિચાર આવ્યો, એટલું મોઠું નારળ જર આપણ ગામના સપ્તાહને લઈ ગયા તો લોકો આપનું કેટલું નામ કાઢશે. નાનાનું કેલેન્ડર ગમે ધ્યાન નહીં. હાઈ સપ્તો ચાલુ બી થઈ ગયો અને ભંડારો બી આવરાઈ ગયો. નાના શું કરી રહ્યા? નારળ તોડી રહ્યા. હાઈ તઈ દેખ્યું કોઈ તોડનારું નહીં હોતું, સ્વતः નાના ચડ્યા. સાના पे? ઝાડ पे. ઝાડ કેવું હતું? એમ વાકડું થઈ ગયેલું હતું. હા તીને એવું બેવ હાથ બેવ પગ એમ અટકાડી લીધા. એમ હા હળવું ભાગે ભાગે ધીરે ધીરે ચડવા લાગ્યા. હા તે એક નારળ હતું, મોઠું નારળ. નારળ સુધી પહોંચી ગયા, નારળ તોડવા લાગ્યા. હવે નારળનું ઝાડ કેવું હતું? એવું. નાના એવા લટકેલા. એક હાથથી નારળ તોડવાનો પ્રયત્ન કર્યો, તૂટ્યું નહીં. હા નારળ તો જોઈએ જ આપણે. બીસરો હાથ કાઢ્યો ને બીસરો હાથ બી નારળને લગાડ્યો, જોરથી તાણવા લાગ્યા. હવડા શું થયું? હાથમાં તાકાત ગઈ અને પગની તાકાત કમી થઈ ગઈ. નારળને બેવ હાથ લગાડેલા અને તેટલામાં જેવું તોડવાનો પ્રયત્ન કર્યો, પગ સટકી ગયા.
हावड़ा केवी परिस्थिती अशी येऊ झाड नारळ नारळ ने नाना नाना क्या हावड़ा तो गयो त्र्यंबक पाटील जय सियाराम 50,000 नुदन को हावड़ा शू करवानुं के हावड़ा कई नहीं हावड़ा एक ज पर्याय शू पर्याय तेटलाम समोरती हूट वालो देखायो नाना के बचीगा 50,000 बचीगा के हूटवाला कीधु ए हूटवाल्या दादा इकडे ये हूटवालो आयो हायो हूटवालो जो तो शेवट तिने कीधु तुने 1000 रुपया दईस मने हेटा उतारी दे के हूटवालो होतो हूट बरोबर तिने हेटा लई गो आणि ते हूट पे ते हूटवालो उभो रह्यो आणि इना पग धरी रहितो तेटला मी हूटने वाट्यू कि आपना पे बैठेलो मालक उतरी गयो ते आगळ गयो न बठी गो हेटा हावड़ा उच्चा वालो कही रो ए भाई तूने 1000 रुपया देनार होतो हेटा वालो कही रो भाई तूने 2000 रुपया दईस पण नारळ छोडीस आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम। इसीलिए कबीर महाराज कहते हैं मन मरे न माया मरे मरे बेचारा शरीर आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर। मन मरे न माया मरे मरे बेचारा शरीर आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर। भरताच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलं हो। भरताला आशा होती, आशा मारली नाही, मन मारलं नाही, मन गुंतलं हरणामध्ये। हरण 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 करता करता देवनामस्मरण विसरून गेला आणि शेवटी जाताना सुद्धा हरण नाव मुखामध्ये होतं। म्हणून अंतःकालेच मामेव अंतकाळी ज्याचं नाव तुमच्या मुखात असेल तो लोक तुम्हाला प्राप्त होत असतो। अरे विष्णूचं नाव नाही होतं, कोणाचं नाव होतं? हरणाचं। म्हणून पुढचा जन्म मिळाला हरणाचा। वासनेचा संगे जन्म घेणे लागे। हरणाचा जन्म लाभला। हरणाच्या जन्मामध्ये मागच्या सगळ्या जन्मातला आठवत होतं आणि त्यामुळे त्याने काय केलं, एका ऋषींच्या आश्रमात राहायला लागला आणि त्याच ठिकाणी देवनामस्मरण त्याच्या कानावर पडलं। म्हणून त्याच्या पुढचा जन्म एका ब्राह्मण कुळामध्ये, कौशिक गोत्री ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म झाला। त्याचंही नाव भरत ठेवलं गेलं। आई वडील नव्हते। भरत वाढायला लागला, वाढता 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 खेळायला लागला, खेळता खेळता मोठा व्हायला लागला। पण याची हालचाल बंद होती। मायबाप हा काही काम करायचा नाही, कोणाशी बोलायचा नाही, एका ठिकाणी बसला म्हणजे बसून राहायचा। म्हणून याला लोक जड सांगायला लागले। आपण म्हणतो ना येव जड छे तेव जड 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 भरत थई होते। जड भरत नाव त्याचं पडलं। जड भरत हळूहळू वाढायला लागला। वाढत असताना वहिन्या घरामध्ये आल्यात, भावांचे लग्न झाले। आता घरात हा बसलेला सहन होत नाही म्हणून याला एक काम दिलं, जा आपल्या शेतातलं धान्य रक्षण कर। शेतामध्ये धान्य रक्षणासाठी पाठवलं, खाल्लेलं काढलेलं धान्य रक्षणासाठी पाठवलं। पण गायी दिसल्या आणि गायीसाठी वडांग बाजूला केली, काटे बाजूला केलेत आणि त्या गायीला धान्य खायला दिलं। मायबाप हो, दैवी वृत्ती असणारा जड भरत याला मागचं सगळं आठवतंय की आता आपल्याला चूक करायची नाहीये, सेवा करतो, देवाचं नाव घेतोय। आज मात्र धान्य गायींना खायला दिल्यामुळे त्याच्या भावांनी त्याला हकलून लावलं। मायबाप हो, त्याला हकलल्यामुळे घडलं काय, जडभरताला जे पाहिजे होतं ना तेच त्याला प्राप्त झालं। म्हणून त्याने घर सोडलं आणि वनामध्ये निघून गेला, जंगलामध्ये निघून गेला। दरकोस दरमुक्काम असाच आनंद घेत असताना वनामध्ये वनवासी लोक राहायचे। या वनवासांना नरबळी पाहिजे होता आपल्या देवीसाठी आणि नरबळ्याचा शोध घेत असताना जडभरताला पाहिलं। जडभरताला पकडून घेऊन गेले, चांगलं चांगलं खायला दिलं, आंघोळ घातली गेली, नवीन कपडे घालायला दिले गेले, त्याची पूजा केली गेली आहे आणि देवी समोर उभं केलं गेलं। देवी समोर उभं केलं गेलं। जडभरताला जे समजायचं होतं ते समजून चुकला जडभरत। आज आपल्याला मारण्यासाठी म्हणून या ठिकाणी आणलं गेलंय, आपला नरबळी देण्यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी आणलं गेलंय। आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला यांच्याशी काही शरणी जायचं नाहीये, यांच्याजवळ काही मागायचं नाहीये। आपल्याला फक्त आणि फक्त देणारी आहे ती आदिशक्ती जगन्माता आहे। त्या जगन्मातेला हात जोडतायत जडभरत आणि जडभरत हात जोडून आदिशक्तीची प्रार्थना करताय।
आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते भगवते शिष कुंभ कुटुंबिनी भूर कुटुंबिनी भूर कुटे त्रिभुवन कोशिनी षण्डक कोशिनी किल्वित गोशिनी गोरसुते धनुजन रोशिनी दुर्दित रोशिनी दुर्मशोशिनी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुरधर दर्शिनी दुर्मुख मर्जिनी हर्षरते त्रिभुवन कोशिनी शंकर तोषिनी कलमश मोजिनी घोषरते धनुजनी रोजिनी दुर्मद शोषिनी दुर्मद रोजिनी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते ऐ जगदंब मदंब कदंब वन प्रियवासिनी हासरते शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गंजिनी कैटभ भंजिनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते ऐ शतखंड वितुंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण दंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्धर शक्तिभूते चतुर विचार धुरीन महाशिव धूत कृत प्रथमाधिपते दुरीह दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत कृतांत मते हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते संगर रद्गत भंग परस्फुति रंगन तत्कटिके कनक प्रसंग पृषत् निशंगर सदवटु शुंग टावटुके ऋत चतुरंग बलक्षिति रंग घटत बहुरंग रटत बटुके जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय जाप्य जया जय शब्द परस्तुति तत्पर विष्णुनुते जन जन झिंझिम झिंकृत नूपुर शिक्षित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नट नायक नाटक नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते बोली आदि शक्ति जगदंबा मात की जय। आदिशक्तीची आदिशक्तीची प्रार्थना केली आहे माय बापू हो आणि ही आदिशक्ती मूर्तीतून प्रगटली आहे सर्व वनवास्यांचा खात्मा केलाय आणि वनवास्यांचा खात्मा केल्यानं जडभरताने पुन्हा देवीचे पाय धरलेत आई या जगामध्ये तुझ्या शरणी आलेला कधीही दुःखी राहू शकत नाही म्हणून बघा प्रत्येक कुटुंब आहे कुटुंबाची एक कुलदेवी असते की नाही असते का बरेचसे अशी लोक पाहिलेत मी की त्यांना आपल्या कुलदेवीचं नाव माहिती नाही कुलदेवी याचा अर्थ होतो कुलाचे रक्षण करते ती देवी म्हणजे कुलदेवी कुलाचं रक्षण याचा अर्थ काय कुळाला सांभाळणं याचा अर्थ कुलाचं रक्षण होत नाही कुलाचं रक्षण म्हणजे काय ते कुळ टिकलं पाहिजे कुळ कधी टिकेल ज्यावेळेस वंशावळ वाढत राहील म्हणजे मुलाला मुलगा मुलाचा मुलाला मुलगा म्हणजे वंश वाढेल ना तेव्हा त्या कुलाचं रक्षण होतं ज्या घरामध्ये संतती होत नसेल अशा घरामध्ये सहसा दोष असतो तो कुलदेवीचा देवीचा कोप झालेला असतो मायबाप हो त्यामुळे वंश वाढत नाही म्हणून त्या कुलाचं रक्षण होणं शक्य नसतं अशा वेळेस नवचंडी शतचंडी असे यज्ञ केले जातात मायबाप हो त्या दोषातून मुक्तीसाठी म्हणून असा कुठला दोष आपल्या घराण्याला लागायला नको म्हणून काय करावं त्याचा साधा उपाय तुम्हाला सांगतो शांतपणे श्रवण करा सगळ्यात आधी तर आपल्या घरामध्ये आपण कलश भरतो बरोबर त्या कलशाचं पाणी कधी बदलतो आपण
काही लोक एका महिन्याने बदलतात, काही लोक 2 महिन्याने, काही लोक 3 महिन्याने, काही लोकांनी. तसं करू नका, वर्षभर बदलूच नका त्याच्यापेक्षा. खरा नियम असा आहे की दर मंगळवारी ते पाणी बदललं पाहिजे. एकतर मंगळवार, एक तर शुक्रवार. पण मंगळवार योग्य, मंगळवारी पाणी बदललं नाही, आठवड्यात बदलणं शक्य, तर कमीत कमी पौर्णिमा ते पौर्णिमा पाणी बदललं पाहिजे. पाणी बदलल्यानंतर आंब्याची पानं लावतो आपण, पानं वेगवेगळे करतो. वेगवेगळे करून लावू नका. एक डक्सा घ्यायचा, त्याला 5 पानं, 7 पानं, 11 पानं असे असले पाहिजे. तो डक्साचा डक्सा पाण्यामध्ये त्याची दांडी बुडेल एवढं पाणी असलं पाहिजे, जेणेकरून ती पानं हिरवे राहतात 7 दिवसापर्यंत, 15 दिवसापर्यंत. त्याच्यावर नारळ ठेवून त्याची पूजा करावी कुलदेवी समजून. दररोज पूजा घडते म्हणजे कुलदेवीचा दोष लागत नाही. दुसरा नियम असा आहे की वर्षातनं कमीत कमी 2 वेळा तरी कुलस्वामिनीचं दर्शन हे झालं पाहिजे. तिची ओटी भरली गेली पाहिजे. आपली कुलस्वामिनी लांब असेल ना, समजा कालिका देवी पावागडला आहे, तर त्याचं ऑप्शन शोधलं पाहिजे ना आपण. त्याचं ऑप्शन शोधलं पाहिजे. पाहायला गेलं कालिका देवीचं मंदिर तळोद्याला जी यात्रा भरते त्या ठिकाणी एक कालिका देवीचं पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन ओटी भरली तरी तुमचा दोष नाहीसा होतो मायबापू. कुळदेवी ही कुलाचं रक्षण करणारी आहे आणि जो तिच्या शरणी जातो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा कुलदेवी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण ती आदिशक्ती आहे, ती जगन्माता आहे. आईजवळ जर मुलगा काही मागायला गेला, आईच्या हातामध्ये एक काजू कत्री आहे आणि ती जर मुलाने मागितली, आई सांगते ती माझी आहे, तुला भेटणार. बरोबर ना? असंच उत्तर राहतं ना आईचं मुलाला. स्वतःची काजू कत्री सुद्धा ती मुलाला देऊन टाकते. तिला तर आई सांगतात. मग आदिशक्ती, आदिमाया, माया म्हणजे आई, जगन्माता जिला सांगितलंय त्या आईकडे तुम्ही मागायला जा. तिच्याकडे नसेल तरी ती कुठून आणून देईल, जर असेल तर ती स्वतःचं सुद्धा तुम्हाला देऊन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या आदिशक्तीची स्तुती मात्र झाली पाहिजे. त्या आदिशक्तीची स्तुती केली मायबाप हो. आणि त्या योगे जडभरताला त्या जगन्मातेने वाचवलं मायबाप हो. पुन्हा जडभरतीचा नमस्कार करतात, वनगमन करतायत. त्याच वनामध्ये रहुगण नावाचा राजा कपिल महामुनींना गुरु करण्यासाठी निघालेला होता. 4 भोई त्याची पालखी धरून होते. त्यातल्या एका भोयाच्या पायाला इजा झाली. त्यामुळे जडभरताला सांगितलं की धर म्हणाली आमच्या राजाची पालखी. जडभरताने पालखी धरली, परंतु एक कीटक दिसला तरी त्याने उडी मारावी आणि त्यामुळे राजाच्या डोक्याला लागावं. राजानं पालखी खाली ठेवायला लावली. राजाने सांगितलं, माझं वजन तुम्हाला जड होत आहे. या लोकांनी सांगितलं, म्हणाले आम्हाला नाही, पण हा नवीन आलाय ना, हा फार उड्या मारतोय. त्याला विचारलं का उड्या मारतोय, त्यावेळेस त्याने सांगितलं तुमचं वजन मला कुठे आहे, माझं वजन पृथ्वीला, पृथ्वीचं वजन शेषाला, शेषाचं वजन देवाला, देवाचं वजन भक्ताला. ही साखळी चालत राहणार आहे, एकमेकांचं वजन एकमेकांनाच आहे आपलं. इथे एखादा कीटक जर आला आणि त्याच्यावर जर माझा पाय पडला तर मला त्या हत्येचं पातक लागेल आणि त्याचा जीवानिशी तो जाईन. म्हणाले मला हे पाप करता येणार नाही, मला माफ करा सांगितलं. मग आता काय करायचं? रहुगण राजाने ठरवलं. म्हणाले हा कोणी साधारण दिसत नाहीये, हा तर परमज्ञानी दिसतोय, परमवैरागी दिसतोय. म्हणून कपिलांना गुरु करण्यासाठी गेलेले रहुगण राजा आज त्याच वनामध्ये जडभरताचे पाय धरतात आणि त्या जडभरताला स्वतःचा गुरु करतात. बघा, एका जगातल्या एका बाजूने जो जड होता त्याच जडाला एका राजानं गुरु केलं मायबाप हो. म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं ही म्हण प्रचलित झाली आहे. जसं दिसतंय ना तसं कधीच नसतं मायबाप हो. त्याची प्रचिती घ्यायला पाहिजे. रहुगणाने त्याची प्रचिती घेतली आणि ज्याला जड संबोधलं सगळ्या जगानं, त्या जडभरताला रहुगण राजाने गुरु केलं. आपल्या सद्गुरूंच्या चरणामध्ये नतमस्तक झाला आणि प्रार्थना करतोय. काय म्हणतोय? ज्या संगतीनेच विराग झाला मनोधरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसामी गुरुपादुकेला. सद्गुरुनाथ भगवान की जय. सद्गुरूंच्या चरणावरती माथा ठेवतोय, नतमस्तक होतोय आणि प्रार्थना करतोय मायबाप हो. ज्या संगतीनेच विराग झाला, वैराग्य ज्याच्यानं निर्माण होतं ते गुरु आहेत मायबाप हो. परमगतीची प्राप्ती करून देतात ते गुरु आहेत.
अशा परमतुल्य असणाऱ्या त्या गुरूंच्या चरणामध्ये नमन केलं आहे. जीवनामध्ये हे गुरु फार महत्त्वाचा आहे म्हणून राजा परीक्षिताने आपल्या गुरुवारांना हात जोडलेत आणि प्रश्न केलाय, मला पुढील कथा ऐकायची, मला सांगतात का? त्यावेळेस सुत म्हणतात, शौनका मैत्री म्हणताय, विदुरा शुकाचार्य म्हणतायत, राजा कालच्या दिवसाला आपण कथा ऐकली सृष्टी उत्पत्तीची. ब्रह्मदेवापासून 4 बटू निर्माण झाले, दशमरीची निर्माण झाले. सरस्वतीशी कुकर्म केल्यामुळे ब्रह्मदेवानं जो देह त्याग केला, त्या देहाच्या उजव्या अंगापासून मनु आणि डाव्या अंगापासून शतरूपा राणींचा जन्म झाला. मनु शतरूपा हिरण्याक्षानं गिळंकृत केलेल्या पृथ्वीवरती राहतात. वराह नारायणाने हिरण्याक्षाचा वध केला. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला, हा हिरण्याक्ष ऋषीपुत्र होता ना, राक्षस कसा काय झाला म्हणाले. त्यावेळेस सुत म्हणता, शौनका मैत्री म्हणता, विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा सगळ्यात आधी तर ऋषींना राक्षसपुत्र का जन्माला आले? कारण सायंकाळच्या वेळी केलेलं कुकर्म त्यांना घातक ठरलं. हिरण्याक्षाचा एक भाऊ होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोघं सख्खे भाऊ, आणि या दोघांनी काय करावं? गतजन्मामध्ये वैकुंठामध्ये जय विजय नाव त्यांचं होतं. यांनी देवाच्या वैकुंठाचा द्वाराचं रक्षण करावं, द्वारपाल म्हणून कार्य करत होते. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 उर्वरेटा बटू देवाला भेटायला गेले, आणि देवाला भेटायला जसे गेले ना, तसं या 4 बटूंना आडवे आले जय विजय. भक्त आणि भगवंताचा मध्ये जोही कोणी येतो त्याला शासन झाल्याशिवाय राहत नाही. या दोघांना सांगितलं, म्हणाले देवाला आम्हाला भेटायचं आहे. या दोघांनी सांगितलं, देव आराम करतायत. म्हणाले बटूंनी सांगितलं, देवाला भेटण्यापासून आम्हाला तू रोखू शकत नाही. बटूंनी हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला की जा, भक्त भगवंताचा मध्ये येत आहेत ना, ही वृत्ती राक्षसासारखी आहे, म्हणून तुमचे पुढचे 3 जन्म तुम्हाला राक्षस कुळामध्ये जन्म घ्यावा लागेल. शापाला घाबरले जय विजय. हा शाप देवाने ऐकला आणि देवानं सांगितलं, म्हणाले चिंता करू नका, यांनी दिलेला शाप तर मी परत घेऊ शकत नाही, पण प्रत्येक जन्मात तुमचा उद्धारासाठी मी जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या हातानंच तुमचा उद्धार होईल. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, शिशुपाल, वक्रदंत, रावण आणि कुंभकर्ण असे 3 जन्म या दोघांना राक्षस कुळात जन्म घ्यायला लागला. त्यातला हिरण्याक्ष वराह नारायणानं त्याला संपवलं, आणि हिरण्यकश्यपूचं नाव ऐकलं. म्हणाले मला ही कथा ऐकायची, मला सांगतात का? म्हणे राजा तुला ही कथा मी जरूर सांगेल म्हणाले काळाचा ओघामध्ये. परंतु या मनुष्यत्वरूपाच्या 3 मुली होत्या. आकुती देव होती, प्रसूती. देवहूतीचा विवाह विस्तार तुला मी काल सांगितला, पण प्रसूती नावाची कन्या ही दक्ष प्रजापत्यांना दिलेली होती. आकुती होती ती रुची प्रजापत्यांना, आणि देवहूती कर्दम प्रजापत्यांना. त्यातली प्रसूती दक्ष प्रजापत्यांना दिली गेली. आणि श्रीमद भागवतातल्या उल्लेखानुसार यांच्यापासून म्हणाले एकूण 16 मुली झाल्या. 13 धर्माला, 1 अग्नीला, 1 पितरांना आणि 1 भगवान शंकरांना दिली गेली. हा कथा विस्तार शिव महापुराणामध्ये सुंदर ऐकायला मिळतो मायबापू. श्रीमद भागवताला मर्यादा सांगितला. श्री शिव महापुराणाला कुठलीही मर्यादा नाही आहे. भागवताच्या कथा एका रुटीनमध्ये झाल्या पाहिजे. एक कथा झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी आहे. पण शिव महापुराणाच्या कथेला आज पहिल्या दिवशी पहिल्या अध्यायातली कथा सांगा आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या अध्यायातली सांगितली तरी काही फरक पडत. कारण शिवाचा भाव शिवतत्वाला अनुसरण आहे, आणि शिवतत्वाला कुठल्याही मर्यादा नाही आहेत मायबापू. ही कथा आमची आटोपली की लागलीच 23 तारखेपासून बोराळ्याला श्री शिव महापुराण महिला मंडळातर्फे आयोजित केलं गेलं आहे. त्या शिवमहापुराणामध्ये सुंदर आनंद. थोडक्यात का होईना या ठिकाणी शिवजींची ती परमकथा मा सतीचं आख्यान या भगवत कथेमध्ये आलं आहे. म्हणाले दक्ष प्रजापतीने बृहस्पतिस्तव नावाचा यज्ञ करायचं ठरवलं. तयारी बोला राधे राधे. बृहस्पतिस्तव नावाचा यज्ञ करायचं ठरवलं, आणि यज्ञाच्या दिवशी काय करायचं कसं करायचं ते ठरवण्यासाठी म्हणून एक मीटिंग बोलवली गेली, सभा बोलवली गेली. यक्ष गंधर्व राक्षस देवदेवता हे सगळे आलेत. आपल्या जावयांना म्हणजे शंकरजींना सुद्धा बोलवलं होतं.
सभेचा शेवटी सभेचे अध्यक्ष येत असतात. त्या योगे यायला उशीर होता दक्ष प्रजापत्याला. तोपर्यंत भगवान शिवजींनी डोळे लावलेत, दोघा हात समोर ठेवलेत आणि डोळे लावून भगवंतांचं ध्यान करतायत. तुम्हाला माहिती आहे का, मला एकानं प्रश्न विचारला, महाराज शिवजी सुद्धा एक देव आहे, तर मग शिवजी कोणाचं ध्यान करतात? शिवजी सुद्धा एक देव आहेत, शिवजींचे डोळे लावलेले असतात, शिवजी सुद्धा कोणाचं तरी ध्यान करतात, डोळे लावून ध्यान करतात तरी कोणाचं? याचं उत्तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत होऊन गेल्यात जनाबाई. या जनाबाईंनी एका अभंगात सुंदर सांगितलं. काय म्हणतात त्या? भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव राम श्रीराम जय राम, भजन करी महादेव. शिवराम नाई दोगे, शिवराम नाई भेद, शिवराम नाई भेद, शिवराम नाही भेद. ऐसे देव तेहि सिद्ध, तेहि सिद्ध, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव राम श्रीराम जय राम, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव. शिवराम नाई भेद, ऐसे देव तेहि सिद्ध, तेहि सिद्ध, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. भगवान शिवजींनी डोळे लावावे आणि डोळे लावल्यानंतर बस फक्त आणि फक्त श्रीरामांचं ध्यान करावं, कारण रामप्रिय असणारे शिवजी होते आणि शिवप्रिय असणारे रामजी होते. ज्यावेळेस रामसेतू निर्माण करायचा होता त्यावेळेस रामसेतू निर्माण करण्याआधी भगवान शिवजींचीच प्रार्थना रामेश्वर तीर्थक्षेत्रावरती श्रीरामांनी केली. मायबाप हो, रामांनी त्या रामेश्वराचं पूजन केलं. आजही आपण रामेश्वरला गेलोत ना तर त्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला घडत असतं. मायबाप, श्रीराम सुद्धा भगवान शिवांचे सेवक आणि शिवजी सुद्धा रामाचे सेवक सांगितले आहेत. अशा शिवजींनी डोळे लावलेत. राजाधिराज योगीराज महाराज दक्ष प्रजापती पधारले असा आवाज दिला गेला आणि दक्ष प्रजापत्यांचं आगमन झालं. आणि त्याच वेळेस सगळे देव देवता यक्ष गंधर्व उठून उभे राहिलेत. शिवजी मात्र ध्यानामध्ये आहेत. हे दक्ष प्रजापतीला सहन झालं नाही की आपला जावाई असून बसलेला आहे, याला कशाचा गर्व झालाय. दक्ष प्रजापतीच्या डोक्यामधून हे निघत नाहीये. आणि त्याच वेळेस दक्ष प्रजापत्यांनी शिवजींना अपमानित करायला सुरुवात केली आहे. ए शिवा, ए महादेवा, तुला कशाचा गर्व झालाय म्हणाले. स्मशानामध्ये राहतो, स्मशानामध्ये राहून चितेचं भस्म लावतो आणि तुला त्याचा अहंकार झाला, तुला अपमानित करायचं होतं मला. शिवजींचा अपमान केला माय बाबू. शिवजींनी काही एक शब्द सांगितला नाही, सरळ निघून गेले त्या ठिकाणाहून. मग सतीने विचारलं काय झालं, काय कसं काय ठरलं, परंतु काही एक सांगायला तयार नव्हते. मुलांना सांभाळून ठेवा आता, हा दिदीला जवळ घ्या.
शिवजींनी काही सांगितलं नाही. सतीमातेने वारंवार विचारलं, परंतु वारंवार विचारल्यानंतर सुद्धा काही एक शब्द सांगितले नाही. त्याच वेळेस शिवजी ध्यानामध्ये बसलेत. सतीमातेचा मनामध्ये विचार चाललाय आणि सतीमातेचा मनामध्ये विचार चालू असताना इकडे यज्ञाची तयारी चालू झाली. यज्ञ तयारी पूर्ण झाली. यज्ञाचा दिवस जवळ यायला लागला आणि पत्रिका वाटायचं काम नारदांना दिलं गेलं. नारदांनी पत्रिका घेतल्यात. पत्रिकेमध्ये शिवजींचं नाव नव्हतं आणि शिवजींच्या नावाची पत्रिका नव्हती म्हणून कैलासावर गेले आणि त्याच ठिकाणी माप सतीकडनं पाणी मागितलं. मायबाप हो, पण हे पाणी देत असताना पत्रिका मा सतीच्या हातात ठेवल्या. पाणी प्यायला लागले. सतीने पत्रिका बापाच्या घडची पाहिली. तिच्यात नाव दिसलं नाही. चुकीने राहिलं असेल समजूत घालून घेतली मनाची. आपल्या नावाची पत्रिका आहे म्हणून विचारलं. नारदांनी नकार दिला. म्हणाले चुकीने सांगायचं राहून गेलं असेल. मग काय करावं? शिवजींनाच विचारावं का असं घडलंय. नारदांना जे लावायचं होतं नारदमुनीने लावून दिलं. नारदमुनी निघून गेले. शिवजींना विचारायला सती गेल्या आहेत आणि सती मातेनं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस शिवजींनी मात्र समजून चुकले की आता हिला खरं सांगावं लागेल. घडलेली हकीकत सांगितली आणि सांगितल्यानंतर शिवजी मग सतीला सांगतात, अगं तू म्हणते ते सगळं खरं आहे. सतीने सांगितलं. म्हणाले मी माझ्या बापाकडेच जायला म्हणते ना. तुमच्या वडिलांनी तुम्हाला असं काही सांगितलं असतं, बोलले असते तर काही फरक पडला असता का? त्यावेळेस शिवजी अलगद हसलेत. आज सतीमाता आपल्या बापाकडे जायचा आग्रह करतात आणि आग्रह करून शिवजी मा सतीला सांगतात. म्हणाले अगं तू जायला म्हणते खरं आहे, पण माहेरी बोलवून आल्याशिवाय जाऊ नये म्हणाले. इकडे मात्र यज्ञाची सुरुवात झालेली होती. शिवजींनी सांगितल्यानंतर सुद्धा मा पार्वतीने माझ्या सतीने ऐकलेलं नाहीये आणि आपल्या बापाकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे जायला निघाली आहे. दक्ष प्रजापतीकडे जायला निघालेली, आपल्या बापाकडे जायला निघालेली सती मनामध्ये एकच विचार चाललाय की काय घडलं असेल, काय झालं असेल. आणि अशातच मा सती निघाल्या आहेत. यज्ञ चाललाय. यज्ञ ज्वाळा प्रगटलेल्या आहेत म्हणाले. आणि अशातच सतीमाता आपल्या आईकडे जातात. सतीमाता आपल्या आईकडे जातात आणि आईला भेटण्यासाठी. कालच्या दिवसाला आपण कथा ऐकली सृष्टी उत्पत्तीची. ब्रह्मदेवापासून 4 बटू निर्माण झाले, दशमरीची निर्माण झाले. सरस्वतीशी कुकर्म केल्यामुळे ब्रह्मदेवानं जो देह त्याग केला त्या देहाच्या उजव्या अंगापासून मनु आणि डाव्या अंगापासून शतरूपा राणींचा जन्म झाला. मनु शतरूपा हिरण्याक्षानं गिळंकृत केलेल्या पृथ्वीवरती राहतात. वराह नारायणाने हिरण्याक्षाचा वध केला. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला, हा हिरण्याक्ष ऋषीपुत्र होता ना, महा राक्षस कसा काय झाला म्हणाले. त्यावेळेस सुत म्हणता, शौनका मैत्री म्हणता, विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा सगळ्यात आधी तर ऋषींना राक्षसपुत्र का जन्माला आले, कारण सायंकाळच्या वेळी केलेलं कुकर्म त्यांना घातक ठरलं. हिरण्याक्षाचा एक भाऊ होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोघं सख्खे भाऊ. आणि या दोघांनी काय करावं, गतजन्मामध्ये वैकुंठामध्ये जय विजय नाव त्यांचं होतं. यांनी देवाच्या वैकुंठाचा द्वाराचं रक्षण करावं, द्वारपाल म्हणून कार्य करत होते. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 उर्वरेटा बटू देवाला भेटायला गेले. आणि देवाला भेटायला जसे गेले ना तसं या 4 बटूंना आडवे आले जय विजय. भक्त आणि भगवंताचा मध्ये जोही कोणी येतो त्याला शासन झाल्याशिवाय राहत नाही. या दोघांना सांगितलं, म्हणाले देवाला आम्हाला भेटायचं आहे. या दोघांनी सांगितलं देव आराम करतायत. म्हणाले बटूंनी सांगितलं देवाला भेटण्यापासून आम्हाला तू रोखू शकत नाही. बटूंनी हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला की जा, भक्त भगवंताचा मध्ये येत आहेत ना, ही वृत्ती राक्षसासारखी आहे, म्हणून तुमचे पुढचे 3 जन्म तुम्हाला राक्षस कुळामध्ये जन्म घ्यावा लागेल. शापाला घाबरले जय विजय.
हा शाप देवाने ऐकला आणि देवानं सांगितलं, म्हणाले चिंता करू नका, यांनी दिलेला शाप तर मी परत घेऊ शकत नाही, पण प्रत्येक जन्मात तुमचा उद्धारासाठी मी जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही, माझ्या हातानंच तुमचा उद्धार होईल. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, शिशुपाल, वक्रदंत, रावण आणि कुंभकर्ण असे 3 जन्म या दोघांना राक्षस कुळात जन्म घ्यायला लागला. त्यातला हिरण्याक्ष वराह नारायणानं त्याला संपवलं आणि हिरण्यकश्यपूचं नाव ऐकलं. म्हणाले मला ही कथा ऐकायची, मला सांगतात का? म्हणे राजा तुला ही कथा मी जरूर सांगेल म्हणाले काळाचा ओघामध्ये. परंतु या मनुष्यत्वरूपाच्या 3 मुली होत्या, आकुती देवहूती, प्रसूती. देवहूतीचा विवाह विस्तार तुला मी काल सांगितला, पण प्रसूती नावाची कन्या ही दक्ष प्रजापत्यांना दिलेली होती. आकुती होती ती रुची प्रजापत्यांना आणि देवहूती कर्दम प्रजापत्यांना. त्यातली प्रसूती दक्ष प्रजापत्यांना दिली गेली आणि श्रीमद भागवतातल्या उल्लेखानुसार यांच्यापासून म्हणाले एकूण 16 मुली झाल्या. 13 धर्माला, 1 अग्नीला, 1 पितरांना आणि 1 भगवान शंकरांना दिली गेली. हा कथा विस्तार शिवमहापुराणामध्ये सुंदर ऐकायला मिळतो मायबापू. श्रीमद भागवताला मर्यादा सांगितला, श्री शिवमहापुराणाला कुठलीही मर्यादा नाही आहे. भागवताच्या कथा एका रुटीनमध्ये झाल्या पाहिजे. एक कथा झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी आहे. पण शिवमहापुराणाच्या कथेला आज पहिल्या दिवशी पहिल्या अध्यायातली कथा सांगा आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या अध्यायातली सांगितली तरी काही फरक पडत. कारण शिवाचा भाव शिवतत्वाला अनुसरण आहे आणि शिवतत्वाला कुठल्याही मर्यादा नाही आहेत मायबापू. ही कथा आमची आटोपली की लागलीच 23 तारखेपासून बोराळ्याला श्री शिवमहापुराण महिला मंडळातर्फे आयोजित केलं गेलं आहे. त्या शिवमहापुराणामध्ये सुंदर आनंद, थोडक्यात का होईना या ठिकाणी शिवजींची ती परमकथा मा सतीचं आख्यान या भगवत कथेमध्ये आलंय. म्हणाले दक्ष प्रजापतीने बृहस्पतिस्तव नावाचा यज्ञ करायचं ठरवलं. तयारी बोला राधे राधे. बृहस्पतिस्तव नावाचं यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञाच्या दिवशी काय करायचं कसं करायचं ते ठरवण्यासाठी म्हणून एक मीटिंग बोलवली गेली, सभा बोलवली गेली. यक्षगंधर्व राक्षस देवदेवता हे सगळे आलेत. आपल्या जावयांना म्हणजे शंकरजींना सुद्धा बोलवलं होतं. सभेचा शेवटी सभेचे अध्यक्ष येत असतात. त्या योगे यायला उशीर होता दक्ष प्रजापत्याला. तोपर्यंत भगवान शिवजींनी डोळे लावलेत, 2 हात समोर ठेवलेत आणि डोळे लावून भगवंतांचं ध्यान करतायत. तुम्हाला माहिती आहे का, मला एकानं प्रश्न विचारला, महाराज शिवजी सुद्धा एक देव आहेत, मग शिवजी कोणाचं ध्यान करतात? शिवजी सुद्धा एक देव आहेत, शिवजींचे डोळे लावलेले असतात, शिवजी सुद्धा कोणाचं तरी ध्यान करतात, डोळे लावून ध्यान करतात तरी कोणाचं? याचं उत्तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत होऊन गेल्यात जनाबाई. या जनाबाईंनी एका अभंगात सुंदर सांगितलं. काय म्हणतात त्या? भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. शिवराम नाई दोगे, शिवराम नाई भेद, शिवराम नाई भेद, शिवराम नाही भेद. ऐसे देव तेहि सिद्ध, तेहि सिद्ध, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव, राम श्रीराम जय राम, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव,
भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव शिवराम नाही भेद ऐसे देव तेहि सिद्ध भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव। भगवान शिवजींनी डोळे लावावे आणि डोळे लावल्यानंतर बस फक्त आणि फक्त श्रीरामांचं ध्यान करावं, कारण रामप्रिय असणारे शिवजी होते आणि शिवप्रिय असणारे रामजी होते। ज्यावेळेस रामसेतू निर्माण करायचा होता त्यावेळेस रामसेतू निर्माण करण्याआधी भगवान शिवजींचीच प्रार्थना रामेश्वर तीर्थक्षेत्रावरती श्रीरामांनी केली। मायबाप हो, रामांनी त्या रामेश्वराचं पूजन केलं। आजही आपण रामेश्वरला गेलोत ना तर त्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला घडत असतं। मायबाप हो, श्रीराम सुद्धा भगवान शिवांचे सेवक आणि शिवजी सुद्धा रामाचे सेवक सांगितले आहेत। अशा शिवजींनी डोळे लावलेत। राजाधिराज योगीराज महाराज दक्ष प्रजापती पधारले असा आवाज दिला गेला आणि दक्ष प्रजापत्यांचं आगमन झालं आणि त्याच वेळेस सगळे देव देवता यक्ष गंधर्व उठून उभे राहिलेत। शिवजी मात्र ध्यानामध्ये आहेत। हे दक्ष प्रजापतीला सहन झालं नाही की आपला जावाई असून बसलेला आहे, याला कशाचा गर्व झालाय। दक्ष प्रजापतीच्या डोक्यामधून हे निघत नाहीये आणि त्याच वेळेस दक्ष प्रजापत्यांनी शिवजींना अपमानित करायला सुरुवात केली आहे। ए शिवा, ए महादेवा, तुला कशाचा गर्व झालाय म्हणाले। स्मशानामध्ये राहतो, स्मशानामध्ये राहून चितेचं भस्म लावतो आणि तुला त्याचा अहंकार झाला, तुला अपमानित करायचं होतं मला। शिवजींचा अपमान केला मायबाबू। शिवजींनी काही एक शब्द सांगितला नाही, सरळ निघून गेले त्या ठिकाणाहून। सतीने विचारलं काय झालं, काय कसं काय ठरलं, परंतु काही एक सांगायला तयार नव्हते। मुलांना सांभाळून ठेवा आता, हा दिदीला जवळ घ्या। शिवजींनी काही सांगितलं नाही। सतीमातेने वारंवार विचारलं, परंतु वारंवार विचारल्यानंतर सुद्धा काही एक शब्द सांगितले नाही। त्याच वेळेस शिवजी ध्यानामध्ये बसलेत। सतीमातेचा मनामध्ये विचार चाललाय आणि सतीमातेचा मनामध्ये विचार चालू असताना इकडे यज्ञाची तयारी चालू झाली। यज्ञ तयारी पूर्ण झाली, यज्ञाचा दिवस जवळ यायला लागला आणि पत्रिका वाटायचं काम नारदांना दिलं गेलं। नारदांनी पत्रिका घेतल्यात, पत्रिकेमध्ये शिवजींचं नाव नव्हतं आणि शिवजींच्या नावाची पत्रिका नव्हती, म्हणून कैलासावर गेले आणि त्याच ठिकाणी माप सतीकडनं पाणी मागितलं। मायबाप हो, पण हे पाणी देत असताना पत्रिका मा सतीच्या हातात ठेवल्या, पाणी प्यायला लागले। सतीने पत्रिका बापाच्या घडची पाहिली, तिच्यात नाव दिसलं नाही, चुकीने राहिलं असेल समजूत घालून घेतली मनाची। आपल्या नावाची पत्रिका आहे म्हणून विचारलं, नारदांनी नकार दिला, म्हणाले चुकीने सांगायचं राहून गेलं असेल। मग काय करावं? शिवजींनाच विचारावं का असं घडलंय। नारदांना जे लावायचं होतं नारदमुनीने लावून दिलं, नारदमुनी निघून गेले। शिवजींना विचारायला सती गेल्या आहेत आणि सती मातेनं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस शिवजींनी मात्र समजून चुकले की आता हिला खरं सांगावं लागेल। घडलेली हकीकत सांगितली आणि सांगितल्यानंतर शिवजी मग सतीला सांगतात, अगं तू म्हणते ते सगळं खरं आहे। सतीने सांगितलं, म्हणाले मी माझ्या बापाकडेच जायला म्हणते ना, तुमच्या वडिलांनी तुम्हाला असं काही सांगितलं असतं, बोलले असते तर काही फरक पडला असता का? त्यावेळेस शिवजी अलगद हसलेत। आज सतीमाता आपल्या बापाकडे जायचा आग्रह करतात आणि आग्रह करून शिवजी मा सतीला सांगतात, म्हणाले अगं तू जायला म्हणते खरं आहे, पण माहेरी बोलवून आल्याशिवाय जाऊ नये म्हणाले। इकडे मात्र यज्ञाची सुरुवात झालेली होती। शिवजींनी सांगितल्यानंतर सुद्धा मा पार्वतीने माझ्या सतीने ऐकलेलं नाहीये आणि आपल्या बापाकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे जायला निघाली आहे। दक्ष प्रजापतीकडे जायला निघालेली
आपल्या बापाकडे जायला निघालेली सती मनामध्ये एकच विचार चाललाय की काय घडलं असेल, काय झालं असेल. आणि अशातच मा सती निघाल्या आहेत. यज्ञ चाललाय, यज्ञ ज्वाळा प्रगटलेले आहेत म्हणाले. आणि अशातच सतीमाता आपल्या आईकडे जातात. सतीमाता आपल्या आईकडे जातात आणि आईला भेटण्यासाठी बहिणीकडे जातात. बहिणी बोलायला तयार होत नाही. जागा कर थोडीशी. बहिणीकडे जातात, बहिणी बोलत नाही, कोणी संताप होतोय मा सतीचा. आणि संताप होत असताना मा सती क्षणाचाही विलंब करत नाही. आणि क्षणाचाही विलंब न करता मा सती यज्ञकुंडामध्ये उडी घेतायत. यज्ञकुंडामध्ये उडी घेतायत. आणि यज्ञकुंडामध्ये उडी घेतल्यानंतर मा सतीचं शरीर जळायला लागलंय. आणि मा सतीचं शरीर जळत असताना शिवजींपर्यंत ही बातमी पोहोचली आहे. बातमी ऐकली, शिवजींना क्रोध झाला. शिवजींनी जटा पटल्या दगडावरती. वीरभद्र नावाचे राक्षस तयार झाले. आणि या वीरभद्राने यज्ञाचा सर्वनाश करायला सुरुवात केली आहे. शिवजींना आता राहावं गेलं नाहीये. शिवजी त्याच ठिकाणावरून कैलासावरून निघालेत. शिवजींचा क्रोध जता सुटलेले आहेत. आणि शिवजी मा पार्वतीला, मा सतीला घेण्यासाठी निघाले आहेत. माय बापू त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. हर 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 महादेव. हर 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 महादेव. जळत्या सतीला पाहिलं आणि शिवजींनी मा सतीकडे गेलेत. सतीकडे गेलेत आणि सतीला अलगट उचललंय. बाय बाप हो. त्याच वेळेस मा सतीला घेऊन निघून जायला दात्र कधींता धाधिंता धाधिंता तिथे कथा कधी करते हैं. शिवजी तांडवाजी गुणवदाजी तुमको हाथ धोईने गरबे होगा. करशे शिवजी तांडवाजी गुणवदा हाथ धोईने गरबे भेजे. आज करशे शिवजी तांडवाजी. घोड़ाने भजो शिव दिन रात. 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 घोड़ाने तमे भजो शिव दिन रात. घोड़ाने तमे भजो शिव दिन रात. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा भ्रुकुटी जळाळी. कारुण्य सिंधो भव दुःखहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. भोलेनाथ भगवान की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यं
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नमः पार्वतीपतये हर हर महादेव शंभो। हे गोळा करा हेमंत महाराज तो शरीर घेऊन निघून गेले आहेत. एक 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 अंग एकेका ठिकाणी पडायला लागलं आणि त्या ठिकाणी मा सतीने भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मूर्ती स्वरूपामध्ये शक्तिपीठांच्या स्वरूपामध्ये स्थापित झाल्या मा जगन्माता आणि भक्तांना आशीर्वाद द्यायला लागले आहेत. त्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्या जवळच आहेत. काही शक्तिपीठ गुजरातमध्ये, काही शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा संपूर्ण देशामध्ये 51 शक्तिपीठ मा जगन्मातेची आहेत आणि त्यातल्याच कुलदेव्या आपल्या सुद्धा आहेत. राजा परीक्षिताने हात जोडलेत, म्हणाले मला पुढील कथा ऐकायची. मला सांगतात का देवे स्वतः म्हणत शौनका मैत्रिय म्हणत विदुर शुकाचार्य म्हणतात राजा यापुढचा कथा विस्तार आपण उद्याच्या दिवसाला श्रवण करूया म्हणाले. ऋषींनी आशीर्वाद दिलाय. ताट बसायचं, हात जोडायचे. सर्वेत्र सुखिना संतो सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः हरये नमः हरये नमः नमः पार्वतीपतये हर हर महादेव शंभो. आपो दया करिषु दर्शन आपो शंभु शरण पड़ी मांगू घड़ी घड़ी कष्ट कापो. दया करिषु दर्शन आपो शुभ सौनो सदा करनारा. भूतो मती मंदी तारी अलग गति भूतो मंदती. भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती. ए अमर ग्रंथे मुक्ति पंथे पंचमी वैराला नव ज्योति जगाने वाला. अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नव ज्योति जगाने वाला. हरि नाम यही हरि गान यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि गान यही यही जग मंगल की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती.
ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये सुख करनी है दुख हरणी, ये सुख करनी है दुख हरणी, ये सुख करनी है दुख हरणी। श्री मधुसूदन जी की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री राधे। मधुर बोल भव पंच कोल सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। मधुर बोल भव पंच कोल सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। प्रभु महिमा की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। राधा की शक्ति कृष्णा की भक्ति है, प्रीत सिखाने वाले, प्रभु भक्ति बढ़ाने वाली। राधा की शक्ति कृष्णा की भक्ति है, प्रीत सिखाने वाली, प्रभु भक्ति बढ़ाने वाली। हनुमान यही आरती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। पापियों को पाप से। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम। सदा वसैतं हृदयारविन्द्रे, भवं भवामि सहितं नमामि। भवमो भवानी सहितं न पाहिन रूप तुझे। आलिंगनानंद बूझिन भाव्यवाणिन मने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धो सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् यत् सबलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। माधवं गोपिकावल्लभं राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम। सियावर रामचंद्र भगवान की। करणे देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता। गुणायता मागणे चियाता। जय जय रघुवीर समर्थ।